नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आता क्रीडा शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शासन निर्णयानुसार महाराष्ट्रभरात केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजेच क्रीडा शिक्षकांची तब्बल 4,860 पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशील पाहता अनेक उमेदवारांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षकांच्या रिक्त पदाची संख्या मोठी आहे, म्हणून पात्र उमेदवारांनी तयारीला लागले पाहिजे. मात्र अजून क्रीडा शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला गती मिळालेली नाही. भरती नियम अद्याप पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे जाहिरात आणि भरती प्रक्रियेमध्ये विलंब होत आहे. उमेदवारांनी संयम राखावा आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे. यामागचे मुख्य कारण म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स म्हणजेच भरती नियम अद्याप पूर्णपणे फायनल झालेले नाहीत, त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये विलंब होत आहे. जेव्हा भरती नियम फायनल होतील तेव्हाच भरतीला गती मिळेल. त्यामुळे जाहिरात आणि प्रत्यक्ष भरती प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचं चित्र दिसत आहे. तर उमेदवारांनी संयम ठेवावा आणि अधिकृत अपडेटसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच पोर्टल पाहत राहावे. यामुळे विलंबाचा परिणाम उमेदवारांचे नियोजन, तयारी आणि करिअरच्या दृष्टीने मोठा अडथळा होण्याची शक्यता आहे. सध्या काही खासगी संस्थांकडून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असली तरी केंद्रस्तरीय पदांसाठी उमेदवारांना अजून प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणूनच सर्व क्रीडा शिक्षक उमेदवारांनी एकजूट ठेवून सतत अपडेट्स घेत राहणे खूप महत्त्वाचे आहे. क्रीडा शिक्षक भरती लवकर सुरू व्हायला हवी का? तुम्हाला काय वाटतं? तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.